राजेश टोपेंनी शरद पवारांना अखेर टोपी घातलेली आहे. अर्थातच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अशी मोठी घडामोड होत आहे. कारण जो व्यक्ती पहिलं शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद सांभाळलं ते राजेश टोपे, हे राजेश टोपे यांचं आता भाजपमध्ये जाहीर प्रवेश हा आज होणार आहे, अशा बातम्या चालू आहेत. राजेश टोपेचं नाव बघितलं तर अलीकडे लोकांना एक आठवल की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरुवातीच्या काळामध्ये राजेश टोपेमुळं चर्चेमध्ये होतं. ते राजेश टोपे आता राष्ट्रवादी शरद पवारांचा गड सोडून ते भाजप सोबत जाणार आहे. सोबत त्यांच्या जयंत पाटलाचे भाचे प्राजक्त तनपुरे हे सुद्धा आज भाजपवासी होणार आहेत. आपल्याला या सगळ्या विषयावरती आज चर्चा करायची आहे, विषयावरती बोलायचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. सर्वांना एक विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही हेमाडपंथी राजकारण्यांनी किळसवाणी राजकारण करायला सुरुवात केली. किळसवाणी कसं, आता समजून घ्या, प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत. आता जयंत पाटलाचे भाचे आहेत. आता यांचं लोकांचं म्हणणं काय असतं की जो कुठला एखादा व्यक्ती नेता जर भाजपामध्ये प्रवेश करत असेल तर तो जे मागे ईडी सीबीआय काय 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 लावलं जातं आणि त्याला भाजपवासी केलं जातं. आता ईडी सीबीआय नेमकं लावलं कोणाला जातं की जे लोक खरंच घोटाळे करतात, जे खरंच कोणाचे हात खाली अडकलेली आहेत त्यांच्यावरतीच ह्या कार्यवाही होतात. अन्यथा कुणावरती कार्यवाही व्हायचा प्रश्नच नाही. मग या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांनी किती घोटाळे केले, काय केले, कुठं काय खाल्ले का, टोपीने खाल्ले का, काय केलंय का, बरोबर आहे ना. तर ह्यांचं म्हणणं काय असतं की सीबीआय ईडीला हे भिवून इकडे गेले. असं काहीही नाही. ही लढाई ही वैचारिक असते, ही लढाई सत्तेसाठी असते. आता शरद पवार गटाची अधोगती हे पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण भारताला माहिती आहे. कारण शरद पवार हे देशाच्या राजकारणामध्ये होते. आता शरद पवारांची अवस्था काय झाली हे वेगळं सांगायला नको आहे. आता ज्यांच्याकडे राज्यच नाही, ज्यांच्याकडे सत्ताच नाही, ज्याकडे राहुल करायचंय काय, तलवारी जर म्यानामध्ये असतील तर त्याला गंज चढतो. तलवार ही बाहेर फिरलीच पाहिजे. तर हे राजकारणी सत्तेमध्ये नसतील तर यांचं राजकारण हळूहळू संपुष्टात येतं आणि प्रत्येकाला पर्याय हा उपलब्ध होतो. आता जालन्यामध्ये सुद्धा पर्याय उपलब्ध होतोय आणि याची भीती या ठिकाणी त्यांना वाटली असावी. आणि तनपुऱ्यांचं पण हेच आहे. कारण बुडत्या जहाजामध्ये कुठलाही प्रवासी बसेल असं मला वाटत नाही. हे बुडतं जहाज आहे राष्ट्रवादीचं आणि त्या बुडत्या जहाजाला एकाचा आधार होता, ते म्हणजे अजित पवारांच्या नंतर ते राष्ट्रवादी आपल्या सोबत येईल आणि जे काही ज्येष्ठ मातब्बर नेते तिकडे आहेत ते इकडे येतील आणि परत हे सगळे धुरा सांभाळून आपण आपली जी पार्टी आहे ही अबाधित करू, हे स्वप्नही भंग झालंय. मग आता ह्या लोकांपुढे कुठलाच पर्याय नाही. आता राजेश टोपे हे नाव घेतलं, त्यांचे वडील तिथे खासदार होते, परत ते मंत्री झाले आणि राजेश टोपेंचं नाव मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं. त्यांच्यावरती आरोप हे अनेक झाले. जरांगे पाटलांना मदत ही राजेश टोपेंनी केली, सगळं त्याने बघितलं काय 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 आणि जालन्यामध्ये राजेश टोपेंनी पूर्णपणे सहकार्य हे पाटलांना केलं आणि हे आंदोलन त्यांनी चिघळवायचा प्रयत्न त्यांनीच केला, असे अनेक आरोप हे त्यांच्यावरती लागले होते. आता जर हे दोन डॉट्स पकडले की राजेश टोपे जर भाजपमध्ये आज त्यांनी प्रवेश केला, आज तर प्रवेश तनपुरेंचा आहेच, पण जर प्रवेश हा राजेश टोपेंनी केला तर जालन्यामधून जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये नेमका नेता कुठला राहील आणि जे आंदोलन आहे, जर हे आंदोलन त्यांच्या मार्फत असोसिएट केलं असेल तर ते या पुढे दिशा कुठली असेल. आणि त्यामध्येच आता आजपासूनच जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. ह्या दोन गोष्टी एकमेकाला जोडा बघा मित्रांनो. जरांगे पाटलांचं आज आंदोलन, उपोषण पुण्यामध्ये आणि त्यानंतर आजच राजेश टोपेंचा प्रवेश.
आता या मागे नेमकं कसे कसे वारे फिरत आहेत याचा आपण अंदाज कसा लावायचा? आणि नेमकं जर टोपे साहेब तर इकडनं आले, भाजपकडनं आले, तर नेमकं राजकीय समीकरण का असतील? जर एखादा माजी मंत्री जर पक्ष प्रवेश करतो, पक्ष सोडतो, तर ही त्या नेत्याची हार समजावी ज्यांनी त्यांना सोडलंय. आता शरद पवारांना त्यांनी सोडलं टोपेंनी, हे फक्त सुरुवात आहे. हे सगळे हे पक्ष हे रिकामे होणार आहेत, हे सगळे पिंजरे रिकामे होणार आहेत. फक्त पक्षाचे सांगाडे उरतील, पक्ष उरणारच नाहीत. कारण कुठल्याही पक्षाची जी आचारसंहिता असते, कुठल्याही पार्टीचा विचार असतो, हा विचार त्यांचा हा भारताच्या विरोधामधील आहे. या लोकांनी भाजपला विरोध करता करता या लोकांनी इनडायरेक्टली भारताच्या लोकशाहीला विरोध केला, स्वतंत्र भारताला हे विरोध केला आहे. अटल बिहारी वाजपेयी जी पाठीमागे बोलले होते की हे लोक भाजपला ब्लेम करण्यामध्ये इतके गुंततील, ते एवढे टोकाला जातील, हे आपल्या देशाला विरोध करू लागतील, हे वक्तव्य आहे मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं. ज्या घटना घडल्या त्या घटना अशाच घडल्या नाहीत. राजेश टोपे आले तर एक्झॅक्टली जालना जिल्हा जो आहे तिथे राजकारण आहे, हे राजकारण फक्त भाजपसोबत घुटमळणार आहे मित्रांनो. कारण त्या जिल्ह्यामधील माजी मंत्री, सिटिंग आमदार, त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या वडिलांचं वर्ष असणारे त्यांचे वडील खासदार होते, ह्या जिल्ह्याची पूर्ण पार्श्वभूमी ही यांची होती. पण जर ज्यावेळेस टोपेकडे त्यावेळेस जिल्ह्याचं राजकारण हे बदलणारच आहे. आणि त्यापुढे जाऊन जर प्राजक्त तनपुरेंची गोष्ट केली, प्राजक्त भाऊ आता भाजपमध्ये आले, याचा अर्थ काय होईल? काही दिवसानंतर मामा येणार आहेत. मामाचं भाच्याचं नातं कसं असतं तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. मामाचं भाच्याचं नातं हे खूप वेगळं असतं. आणि ज्या वेळेस जर राष्ट्रवादीला प्राजक्त तनपुरे सोडत असतील तर याची माहिती त्यांनी जयंत पाटलांना दिली नसेल का? किंवा ही गोष्ट जयंत पाटलांना माहित नसेल का? हे इम्पॉसिबल आहे. त्यांना ह्या गोष्टी माहित असणारच आहेत. जयंत पाटलाला हे माहितीच आहे की असं होणार आहे, हे असं आहे. आणि हेच आहे का या गोष्टीला जयंत पाटलांना सुद्धा होकार असणार आहे. या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार आणि ही बाकी सगळी मंडळी ह्या सगळ्या गट पडल्यात दिसतोय आपल्याला. कारण शरद पवारांची भूमिका, सगळ्यांची भूमिका वेगळी असते आणि रोहित पवारांची भूमिका वेगळी असते. ह्या भूमिका, मान अपमान आणि त्यानंतर प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर प्राजक्त तनपुरे हा फक्त इशारा आहे. अजून खूप मोठे मोठे पक्षप्रवेश हे पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा भाजपमध्ये होऊ शकतात. आणि आता विषय ओव्हरऑल झाला आता मराठा आरक्षणाचं जे काही चाललं होतं, कारण जरांगे पाटलावरती नेहमी आरोप हा होतो तो म्हणजे की त्यांना तिथं शरद पवारांनी बसवलंय, ज्या ठिकाणी त्यांना बरोबर हत्यारासारखे बरोबर मोसम मध्ये काढलं जाते बाहेर, ते सिक्रेट वेपन असंही त्या ठिकाणी बोललं जातं. पण आता त्यामध्ये कुठेतरी नाव असलेले राष्ट्रपतीनं बाहेर पडले तर त्यावेळेस जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पुढे काय होईल हा एक इथं मोठा प्रश्न असतो. आता विषय उरलाय कारण पाठीमागे बोलले होते ऑपरेशन टायगर 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 काही घडलं नाही. पण ऑपरेशन टायगरच्या भीतीला, शिंदे साहेबांच्या भीतीपोटी ठाकरे साहेबांचा जो गट आहे हा गट अतिशय आता आक्रमक भूमिका घेतो. आणि त्यावर पुढे फक्त काल बातम्या आलेत राजेश टोपे यांचा प्रवेश होणार आहे भाजपमध्ये तनपुरेंचा, तर त्यांचे शशिकांत शिंदे नावाचे प्रवक्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते स्वतः म्हणतात की शरद पवार गट म्हणजे या लोकांनी ह्या गोष्टी मान्य केल्यात की संवैधानिक पद्धतीने विचार केला तर शरद पवारांचे राष्ट्रवादी हा पक्ष नाही, तो एक गट आहे, त्यांनी मान्य केलंय. आणि कुठला असा नेता असणार आहे हो, तो नेता गटाची निवड करेल, तो नेता पक्षाची निवड करेल आणि आपलं भविष्य कुठल्या ठिकाणी सिक्युअर होऊ शकतं किंवा आपल्याला कुठं पद भेटू शकतं ते सगळं पडताळणी करूनच जाईल तो. आता टोपे साहेब इकडे येत आहेत, त्यांना कुठेतरी पद भेटेल, विधान परिषद म्हणा किंवा कुठलं एखादं पद त्यांना भेटू शकतं. हे अशा प्रकारे जे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आहे त्या
राष्ट्रवादीला गळती लागायला सुरुवात झाली. आता हळूहळू हळूहळू सगळे भाजपवासी होतील, कुणी राष्ट्रवादीवासी होईल आणि उर्जित ठाकरे साहेबांची शिवसेना ते सुद्धा शिंदे साहेबांसोबत आणि भाजप सोबत गेली तर तुम्ही काही वेगळं समजू नका किंवा तुम्हाला आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. होणारच आहे. काळ्यावरची पांढरी रेग आहे. यांच्या कर्माचे फळ आहे, दुसरं काहीही नाही. राऊतांनी काकांसोबत बसून शिवसेना आणि भाजप हे वेगळं केलं आणि या ठिकाणी त्यांनी संपवायचा प्रयत्न भाजपला केला. भाजप फिनिक्स पक्षासारखं दुपटीनं तिपटीनं वेगानं महाराष्ट्रामध्ये पसरलं. मात्र हे त्या राखेमध्ये मिळत आहेत. हे सत्य आहे, ही वास्तविकता आहे. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करण्याच्या हेतून प्रयत्न केला गेला तर आपलंच नुकसान होतं, आपणच उरत नाही, हे यातून सिद्ध होत आहे. पण या ठिकाणी मला एक गोष्ट म्हणावी वाटते, शेवटी राजेश टोपे यांनी शरद पवारांना टोपी मात्र लावली आहे आणि अनेक नेते आता शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना टोप्या लावतील, आपण अशी आशा करू. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. रामकृष्ण, नमस्कार, राम राम.